मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली कारवाई आहे, सदरची कारवाई. त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास हेमाडे साहेब आणि सिनियर पीआय संजय शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे एसीपी बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खुनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारपर्यंत या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे. बरेचशा कोम्बिंग ऑपरेशन मध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे. 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक त्यांना मानपाडा पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेला आहे. या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट असले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आतापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही आणि त्यापैकी 9 जणांच्या वरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत. अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू. त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये एनडीपीएस गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे एक खुनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत. काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी अग्रीमेंट वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत असे झालेले आहे. या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण आपण बघाल की 2025-26 मध्ये सुद्धा खुनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्या वरती आपण एनडीपीएसच्या पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी यांच्यापैकी 9 जणांच्या वरती पण यापूर्वीची एनडीपीएसची गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे.